नमस्कार, साखरकर स्वीट किचनमध्ये आपले स्वागत आहे। रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुमच्या मुलांसाठी एक मी छान आणि सुंदर अशी पौष्टिक अशी एक रेसिपी घेऊन आली आहे। फक्त गव्हाच्या पिठापासून सुंदर आणि छान अशी रेसिपी आहे। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये राई घालायची आहे, थोडंसं जिरं, चमचाभर एवढी चण्याची डाळ। आता इथे मी आलं, लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट करून घेतलेली आहे। एक मोठा कांदा घेतला आहे, तो बारीक चिरून घेतलेला आहे। तो फक्त थोडासा आपल्याला परतून घ्यायचा आहे। यामध्ये तुम्ही हिरवी मिरची घातलात तरीही चालेल, पण मुलांसाठी खाण्यासाठी हा पदार्थ आपण बनवत आहोत, त्यामुळे हिरवी मिरची दाताखाली येते। त्यामुळे हिरवी मिरचीचे तुकडे मी यामध्ये वापरलेले नाही आहेत। एक मोठा टोमॅटोसुद्धा बारीक चिरून यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि फक्त आपल्याला ही भाजी आहे ती थोडीशी टॉस करून घ्यायची आहे। थोडीशी हळद घालून चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ही भाजी आपल्याला फक्त परतून घ्यायची आहे। तर हे बघा, आता आपली भाजीसुद्धा परतून झालेली आहे। ते आता आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। आता इथे मी दुसरं एक भांडं घेतलेलं आहे। त्या भांड्यामध्ये अर्धा कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। आपण भाजीमध्ये मीठ वापरलेलं आहे, तर यामध्ये थोडंसं कमीच मीठ घालायचं आहे आणि आपण जी आता भाजी परतून घेतलेली होती ती सगळी ही भाजी आहे ती या पिठामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान असे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। आता या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ हे थोडंसं पातळसर असं आपल्याला करून घ्यायचं आहे। पीठ एकदम पातळ करायचं नाही आहे, तर थोडंसं जाडसर असं आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे। तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे पीठ आता तयार झालेलं आहे। गॅसवर आता मी एक पॅन ठेवलेला आहे। पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की मग आपल्याला त्यावर जे आपण बॅटर बनवलेलं होतं त्याचे छोटे छोटे पोळी एवढे पोळीच्या आकाराचे डोशासारखं शेकवून घ्यायचे आहेत। तर हे बघा, एकदम मोठा घालायचा नाही आहे, छोटे छोटेसे असे आपल्याला तव्यावरती घालून घ्यायचे आहेत आणि छान असे खरपूस असे बदामी रंगावरती आपल्याला शेकवून घ्यायचे आहेत। थोडं थोडंसं तेल साईडनी सोडून दोन्ही साईडनी व्यवस्थित असे शेकवून घ्यायचे आहेत। तर हे बघा, अशा प्रकारे छान असे आपल्याला शेकवून घ्यायचे आहेत। मस्त क्रिस्पी कुरकुरीत असे हे बनतात। मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी हा पदार्थ एकदम उत्तम असा आहे आणि मस्त पोटभरीचा असा आहे। हे बघा, आता अशा प्रकारे पूर्ण असे डोसे आपले हे शेकवून झालेले आहेत। अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग भेटूया आपण अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।